नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला जबरदस्त इंडिकेटर सेटअप सांगणार आहे. आपण बरेचसे इंडिकेटरचे सेटअप बघितलेले आहे आतापर्यंत. आजचा हा सेटअप पण एकदम जबरदस्त प्रकारे तुम्हाला काम करताना दिसेल मार्केटमध्ये. पण एवढंच की याच्यावरती तुम्हाला पेपर ट्रेड मात्र नक्कीच करायचं आहे, कारण की मी सांगतो ह्या गोष्टी होणार म्हणून एक्झॅक्ट 100% तितकंच काय ॲक्युरेसी तुम्हाला देणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला पेपर ट्रेडिंग मात्र बॅक टेस्टिंग तर मी आता करून दाखवतो आहे, पण पेपर ट्रेडिंग ही करायचं आहे तुम्हाला, कारण की पेपर ट्रेडिंग ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये करताल त्यावेळेसच तुम्हाला समजून येईल की ह्या इंडिकेटरची ॲक्युरेसी किती आहे. आता इथं पूर्ण या ठिकाणी मी सेटअप दाखवतो तुम्हाला मी. आता जर तुम्ही बघितलं नीट तरी तर मी काय केलेलं आहे, एक टेम्पररी म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा टाईम फ्रेमवरती चार्ट घेतलेला आहे. 5 मिनिटाचा टाईम फ्रेम वापरायचा आहे. टाईम फ्रेम चेंज करून पण तुम्ही बघू शकताय म्हणजे काय रिझल्ट आहेत, कशा रिझल्ट आहेत. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला 1-2 गोष्टीचा लक्षात ठेवायचं आहे. एक तर तुम्हाला बघायचं आहे हे EMAचा वापर करायचा आहे, आणि दुसरं म्हणजे सुपर ट्रेंड आहे. आता सुपर ट्रेंड कुठं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही आहे. तर बऱ्याच जणांचं काय, सुपर ट्रेंड म्हणजे काय, खालून जर ग्रीन लाईन राहिलं, हिरवा लाईन, तर तो बाय सिग्नल असणार, आणि वरून जर लाईन राहिलं तर तो सेल सिग्नल असणार. पण हा सुपर ट्रेंड थोडासा वेगळा आहे. हे तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवरती तर मिळणार नाही आहे. मी म्हणून ऑफस्टॉकचं इथे या ठिकाणी काय केलं आहे, वेबसाईट ओपन केलं आहे. ऑफस्टॉकचं कुठल्याही प्रकारचं मी प्रमोशन वगैरे करत नाही आहे. बस त्याच्यामध्ये हा इंडिकेटर दिसत आहे म्हणून मी त्या इंडिकेटरचा वापर करत आहे. आणि ऑफस्टॉकमध्ये तुम्हाला जे दिसतं आहे ते इंडिकेटर थोडंसं वेगळं आहे, सुपर ट्रेंड. ते तुम्हाला दाखवतोच, पूर्ण सेटिंग वगैरे सगळ्या काही डिटेल गोष्टी तुम्हाला दाखवतो. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा मित्रांनो. तर इथं तुम्हाला 2 गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. एक म्हणजे काय, ह्या EMA लाईनच्या वरती राहायला पाहिजे, तर आपल्याला कॉल बाय करण्याचं एक चान्स मिळेल. आणि या EMA लाईनच्या खाली जर कॅन्डल्स असतील तर आपल्याला पुट बाय करण्याचा एक चान्स मिळू शकतं आहे. पण त्यासोबतच कन्फर्मेशन घ्यायचं आहे तुम्हाला. या EMA लाईनच्या वरती एखादं अशा प्रकारचं तुम्हाला ॲरो दिसत असेल, ओके, तर ह्याला समजायचं हे सेलचं सिग्नल आहे, कारण की ह्या ॲरोचं, ह्या निशाणाचं तोंड जे आहे खालच्या साईडला आहे. आणि इथं खालच्या साईडला जर अशा प्रकारे तुम्हाला ॲरो दिसत असेल, बाण दिसत असेल, तर हे समजून घ्यायचं हे कॉलचं सिग्नल आहे, कारण की ह्या बाणचं तोंड वरच्या साईडला आहे. ओके, तर इथं हे अशा प्रकारचं एक छोटंसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं, पण या ठिकाणी इथं तुम्हाला कुठंच सिग्नल दिसत नाही आहे. तर चार्ट मी थोडंसं मोठं केलं आहे. तर हे पूर्ण मार्केट हे मी ज्या दिवशी बनवतो आहे त्या दिवशी पूर्ण जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं, रेंजमध्येच मार्केट म्हणजे हे केलेलं आहे, या ठिकाणी परफॉर्म केलेलं आहे. त्यामुळे इथं सोडून द्या. ओके, आणि रेंजमध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचंच नाही आहे. आपण साईडवेज मार्केटमध्ये ट्रेड करणारच नाही, कारण की ऑप्शन बाहेर साईडवेजमध्ये खूप लॉस करू शकतो आहे. ओके, त्यामुळे हे साईडवेज मार्केट आता बघत असेल तुम्ही, छोटंसं केलं स्क्रीन म्हणजे चार्ट, तर तुम्हाला समजलं की अख्खा पूर्ण दिवसभर मार्केट साईडवेज गेलेलं आहे. फक्त एक सिग्नल प्रोव्हाइड केलं, ते म्हणजे कुठं या ठिकाणी बघू शकताय. आता इथं बघा, इथे एक ग्रीन सिग्नल दिलं. ओके, त्यानंतरनं डायरेक्ट इतकं मोठं सेटअप म्हणजे कॅन्डलनं परफॉर्म केलेलं आहे. पण तुम्हाला याचं कंडिशन सांगायचं म्हणलं तर काय, ही जे कॅन्डल आहे, ज्या कॅन्डलवरती अशा प्रकारचं तुम्हाला ॲरो दिसतंय, कॉल किंवा पुट सिग्नलचं ॲरो दिसतंय, त्याच्यावरती जर इतकं मोठं कॅन्डल बनत असेल तर त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकला आपल्याला एंट्री करायचं आहे. जर कॉल साईडला असेल तर हाय ब्रेक एंट्री, आणि अशा प्रकारचं पुट साईडचं सिग्नल देत असेल तर ह्याच्या लो ब्रेकचं एंट्री करायचं आहे. म्हणजे ज्या कॅन्डलला ते ॲरो सिग्नल दाखवतंय त्या कॅन्डलचं हाय किंवा लो ब्रेकवरती. पण आता तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यामध्ये ट्रेड कधी घ्यायचं कन्फर्म तुम्हाला, ह्या EMAच्या लाईनच्या तर वरतीच कॅन्डल आहे. ओके, हे झालं पहिलं कन्फर्मेशन, EMA लाईनच्या वरती आहे पहिलं कन्फर्मेशन. आणि दुसरं म्हणजे काय, ॲरो दाखवलं, हे 2 कन्फर्मेशन मिळालं. पण आता तिसरं म्हणजे काय, एंट्री कधी करायचं आहे ह्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती. पण कधी करायचं आहे ते तुम्हाला सांगतोय. जर कॅन्डल छोटा असेल तर करायचं आहे. जर इतका मोठा कॅन्डल असेल तर काय होतं, एक्झाम्पल ह्या ठिकाणी सांगतोय. EMA लाईनच्या वरती बघितलं आहे आणि त्या ॲरो पण बघितलं आहे, 2 कन्फर्मेशन. त्यानंतरनं ह्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती तुम्ही काय करणार, एंट्री करणार. ओके, आता इथं तर हाय ब्रेक झालेलं नाही आहे, पण जर समजा चुकून तुम्ही हाय ब्रेक झालं आणि एंट्री केलात तर तुम्हाला ह्या कॅन्डलच्या लोवरती SL प्लेस करायचा आहे. आणि इतका मोठा SL आपल्याला परवडणार नाही आहे. त्यामुळे हे कंडिशनमध्ये तुम्ही ह्याला लिहून ठेवा की मोठ्या कॅन्डलमध्ये आपल्याला ट्रेडला अवॉइड करून टाकायचं आहे. ज्या कॅन्डलवरती पण सिग्नल प्रोव्हाइड होत आहे तर त्या कॅन्डलच्या साईज जर खूप मोठा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेडला अवॉइड करा. आता या ठिकाणी बघा, इथं एकदम छोटंसं कॅन्डल आहे, EMA लाईनच्या खाली आहे पहिलं कन्फर्मेशन.
त्याच्या खाली आपल्याला इथं सिग्नल दिलं इथं सेलचं, हे दुसरं कन्फर्मेशन. मग याच कॅन्डलच्या लो ब्रेकवरती आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे. कुठल्या साईडला? तर पुट साईडला आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं आहे, ट्रेड घ्यायचं आहे. ओके, घ्यायचं म्हणजे काय, बॅक टेस्टिंग पेपर ट्रेडच करण्यासाठी सांगतो आहे मी. बाकी तुमची मर्जी, तुमचा अभ्यास ॲनालिसिसवरती डिपेंड आहे की तुम्ही काय करणार म्हणून. ओके, तुमच्या जबाबदारीने तुम्ही ट्रेडिंग करावा. या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती ट्रेड घेतलात आपण जर, तर ह्या कॅन्डलच्या हायवरती एस एल प्लेस करणार आणि टार्गेट बघू शकता इथून इथपर्यंत आपल्याला टार्गेट इझिली मिळालेलं आहे. आता हे बॅक टेस्टिंग मी करत आहे त्यामुळे इथं दिसत आहे. चालू मार्केटमध्ये वेगळं दिसतं तुम्हाला, त्या ठिकाणी आपलं हे मेंटॅलिटीज म्हणजे अशा प्रकारचं काम करतं की नाही माहीत नाही आपल्याला. आणि इथं बघू शकता तुम्ही, एखादं जर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्नचं जर नॉलेज असेल तर या ठिकाणी तुम्हाला इथं या ठिकाणी डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न पण दिसतं आहे. हे लाल आणि हे हिरवं मिळून जे बनतं इथं बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. तर त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या हाय ब्रेकवरती पण आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. पण इथं एवढंच की मार्केट इथं क्लोज झालेलं आहे, म्हणून मार्केटच्या क्लोजिंगला आणि सुरुवातीला ट्रेड थोडंसं अवॉइड करा, थोडंसं वेट करा मार्केट सुरू झाल्यानंतरनं. आणि ज्यावेळेस मार्केट संपतं आहे त्यानंतरनं म्हणजे संपायच्या वेळेस कुठल्याही इंडिकेटरचा वगैरे वापर करू नका. कारण की काय होतं, शेवटीला कशा प्रकारे मुवमेंट देईल आपल्याला माहीत नसतं. आता बघा, डायरेक्टली इथंच एक तुम्हाला ट्रेड मिळालेलं आहे. ह्या इंडिकेटरमध्ये कसं आहे, तुम्हाला जास्त ट्रेड मिळत नाहीत. जिथं तुम्हाला थोडं का होईना का प्रॉफिटेबल ट्रेड मिळू शकतं त्याच ठिकाणी तुम्हाला हा इंडिकेटर काम करतो आहे. आता इथं बघा, या ठिकाणी इथं काय झालेलं आहे, इथं एक सिग्नल मिळालं तुम्हाला हिरवा कलरचं म्हणजे कॉल सेटचं. त्यानंतर EMA लाईनच्या वरतीच आहे हे दुसरं कन्फर्मेशन, कॅन्डल्स EMA लाईनच्या वरती 2 कन्फर्मेशन. आणि तिसरं काय, या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरून ते आणि इथं बघू शकता SL लावलं. तर कॅन्डलच्या अर्ध्या लेवलपर्यंतच मार्केट आलं आहे, एक रेटेज घेतलं आहे आणि त्यानंतर अपसाईडचं मुवमेंट केलं आणि मुवमेंट कुठपर्यंत केलेलं बघू शकता. तुम्ही जर लॉंग ट्रेडमध्ये बसत असाल तर बघा, इतकं मोठं ट्रेड तुम्हाला दिलेलं आहे इथपर्यंत. ओके, जर पहिलं ट्रेड बघितलं इथून इथपर्यंत दुसऱ्याच कॅन्डलला दिलेलं आहे. कारण की या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपण जर ट्रेड प्लॅन केलं तर पहिल्या कॅन्डलमध्येच तुम्हाला 1:1 त्यानंतरनं 1:2च्या वरती गेलं, इथपर्यंत आहे, इथपर्यंत आहे. म्हणजे टार्गेटवरती बरेचसे दिलेलं आहे. असेल तर तुम्हाला सांगितलं, ज्या कॅन्डलवरती तुम्हाला सिग्नल मिळतं ते कॅन्डलचं हाय किंवा लोवरती आपल्याला SL लावायचं आहे. जर कॉल साईडचं मिळालं तर याच्या लोवरती SL, पुट साईडचं मिळालं तर ह्या कॅन्डलच्या हायवरती SL लावायचं आहे. टार्गेट तुम्ही 1:1 किंवा 1:2चं ह्या ठिकाणी तुम्ही रिवॉर्ड रेशो ठेवू शकताय. बाकी तुम्ही SL ट्रेलिंग केलं तर तुम्ही पुढचे पण टार्गेट घेऊ शकताय. तर आता बघा, इथं पूर्ण साईडवेज मार्केट आहे, इथं कुठंच तुम्हाला सिग्नल मिळालेलं नाही आहे. आणि जर बघितलं या ठिकाणी एक छोटंसं सिग्नल इथं, आता इथं एक सेलचं मिळालं आहे या कॅन्डलच्या लोवरती. आता एक EMAच्या खाली आणि इथं सेलचं सिग्नल, 2 कन्फर्मेशन नंतर आपण इथून ट्रेड घेणार पुट साईडला. या कॅन्डलच्या हायवरती एंट्री आणि टार्गेट बघू शकतो इथपर्यंत तुम्हाला मिळालेलं आहे. जर आपण सीधा हे जर पॉईंट जर मोजले, तुम्हाला जर छोटं वाटत असेल, पॉईंट जर मोजले आपण तर हे बघा, या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती आपण जर ट्रेड घेतलं तर त्या कॅन्डलच्या हायवरती असेल म्हणजे 36 पॉईंटचा असेल. ओके, बँक निफ्टीमध्ये 36 पॉईंटचा असेल, ते पण चार्टवरचा 36 म्हणजे प्रीमियम तुमचा 10 ते 15 रुपये, 15 ते 17 रुपयाचं प्रीमियम असणार आहे. मग तिथून टार्गेट कुठपर्यंत गेलेलं आहे बघू शकतो, इथपर्यंत जवळपास 60 पॉईंटचं. 36 पॉईंट असेल, 60 पॉईंट टार्गेट म्हणजे 1:2 पॉईंटचा रिवॉर्ड रेशो या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटलेला आहे. ओके, मिनिमम 1:2चा इथं तुम्हाला मिळाला. आणि इथं कुठंच सिग्नल मिळालेलं नाही आहे, कारण की पूर्ण मार्केट एक साईडवेज टाईप गेलेलं आहे, त्यामुळे सिग्नल नाही मिळालं. मग आपली एंट्री पण असणार नाही आणि इन्व्हेस्टमेंट पण असणार नाही आणि प्रॉफिट आणि लॉस पण असणार नाही. आणि ज्या ठिकाणी इथं मिळालं आहे पुन्हा एक सिग्नल, ग्रीन कलरचं कॉल साईडचं सिग्नल EMA लाईनच्या वरती आहे, दुसरं सिग्नल या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती. आता बघा, इथं 2 कॅन्डल काय झाले, इनसाईड कॅन्डल बनले, हे आणि हे इनसाईड कॅन्डल बनले. मग आपली एंट्रीच होणार नाही. एंट्री कुठं होणार, या कॅन्डलच्या इथं एंट्री होणार. ओके, आणि SL इथं लावणार. हे बँक निफ्टीचं चार्ट आहे, बँक निफ्टीचे मोमेंट थोडेसे मोठे असतात, त्यामुळे SL पण थोडेसे मोठे असू शकतात. तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही SL लावू शकताय, बाकी तुमची मर्जी. ह्या ज्या रूल्स आहेत मी त्या हिशोबाने सांगत आहे. ओके, आणि इथं SL लावलं, इथून कॉल साईड ट्रेड घेतला, बघू शकतो इथपर्यंत पहिलं टार्गेट आहे. ओके, कारण की इथं सस्टेन केलं आहे, त्यानंतर वरती गेलं, पुन्हा इथं सस्टेन केलं, 2 टार्गेट मिळाले तुम्हाला इझिली. ओके, इथून एंट्री, पहिलं टार्गेट, हे दुसरं टार्गेट, 2 टार्गेट मिळाले. SL इथं असणार आहे आपलं. एकदम इझिली ह्या टाईपचं तुम्हाला सिस्टमॅटिकली तुम्हाला इथं ट्रेड बघायला भेटू शकतं आहे. तर आता इथं पुढचं सिग्नल कुठंच मिळालेलं नाही आहे. ओके, आणि जिथं मिळालं नाही तिथं एंट्री नाही केलेलंच एकदम बेटर म्हणतो मी तर.
आणि तुम्हाला जर कॅन्डलस्टिक पॅटर्नचं जरी नॉलेज राहिला तर ते एकदम अतिउत्तम म्हणल्यासारखं, कारण कॅन्डलस्टिक पॅटर्न पण तुम्हाला काही वेळेस सपोर्ट करतात त्या ठिकाणी. ओके, आता इथं कुठंच सिग्नल प्रोव्हाइडच केलेलं नाही आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा इथं, तर इथं बघा या ठिकाणी ह्या कॅन्डलला मिळालं आहे. पण हे कसं आहे, मार्केट सुरू झाल्याबरोबर पहिलंच मुवमेंट आहे इथं, म्हणजे पहिल्या सुरुवातीलाच एक मुवमेंट दिलेलं आहे. इतका मोठा कॅन्डलवर जर तुम्ही ट्रेड घेतलात, या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री केला, इथं एस एल आपल्याला परवडणार नाही आहे. आणि तसं बघायला गेलं तर दुसऱ्याच कॅन्डलनं आपलं पहिला आणि हे दुसऱ्या कॅन्डलनं आपला एस एल इथं हिट केलेला आहे. म्हणून एंट्रीच करू नका मोठ्या कॅन्डलमध्ये, कारण काय होतं, कॅन्डल जर छोटा राहिला आणि तुमचं जर एस एल उडालं तर काय हरकत नाही आहे, छोटे मोठे एस एल आपण पचवू शकतो आहे, पण इतका मोठा एस एल आपण पचवू शकणार नाही, आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे एस एल इतका मोठा घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. हे एक कंडिशन आहे, नक्कीच तुम्ही लक्षात ठेवावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे. ओके, तर इथं अजून सेलचं सिग्नल, आणि इथं बघा, इथं पण काय झालं आहे, मोठाच कॅन्डल मिळालेला आहे. हे सिग्नल मिळालं आहे तुम्हाला इथं या ठिकाणी, सेलचं सिग्नल म्हणजे पुट बाय करायचं, पण कॅन्डल खूप मोठा आहे. आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही कॅन्डलच्या लोवरती जर ट्रेड घेतलात तुम्ही, तर तिसऱ्या कॅन्डलनं इथपर्यंत तुम्हाला ट्रेड दिला आहे, मग एवढा एस एल असणार आहे, मग एस एलपेक्षाही कमी आपलं टार्गेट असणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, याचं शक्यतो, आता इथे एक टार्गेट दिलेलं आहे, कधी कधी काय होतं, टार्गेट देऊन जातं मार्केट आणि कधी कधी देऊन जात नाही. मग तुम्ही जर कंडिशननुसार जर काम केलात, इथं एक टार्गेट मिळालं आहे, EMAच्या खाली कॅन्डल इथं आहे, या लो ब्रेकवरती जर ट्रेड घेतला, कुठलं गेलेलं आहे, तिसरं नंबर कॅन्डल ह्याला ब्रेक केलं आहे, मग इथपर्यंत टार्गेट दिलेलं आहे. छोटा कॅन्डल आहे, थोडाफार एस एल चालू शकतो आपल्याला. ओके, त्याच्याच बाजूला बघितलं आपण, इथे एक बाय साईडचं बाय सिग्नल मिळालं आहे. ओके, आता इथं बघा, आता हे बाय सिग्नल मिळालं या कॅन्डलवरती, कॅन्डल खूप मोठा आहे. जर तुम्ही एस एल अर्ध्यावर वगैरे तुमच्या एक्सपिरियन्सनुसार लावलं तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेऊ शकता, किंवा मोठ्या कॅन्डलला ट्रेड अवॉइड करून टाका. बाजूलाच थोडं बघितलं इथं, तर इथं एक सेलचं सिग्नल एकदम इझी मिळालं तुम्हाला. EMAच्या खाली एकदम छोटं कॅन्डल मिळालं, एस एल एवढंच लागणार आपलं, आणि टार्गेट पाहिजे तेवढं मोठं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. आणि इथं पण बघा, कॉल साईडचं सिग्नल, इथं एस एल लावलं, वरती टार्गेट छोटा आहे, मग कॅन्डल मोठा, त्यामुळं एस एल ट्रेड पण कॅन्सल करून टाका तुम्ही. ओके, आणि जिथं साईडवेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला जास्त सिग्नल दिसणार नाही आहे, पण हे तुम्ही या गोष्टीचा अभ्यास मात्र, ॲनालिसिस मात्र नक्कीच करावा, ही फक्त तुम्हाला विनंती आहे. बाकी आपण आता जाऊया या ठिकाणी सुपर ट्रेंड आणि ह्याच्यामध्ये. तर सुपर ट्रेंड कुठं आहे तुम्हाला दाखवतो मी आता इथं. हे मी अपस्टॉकमध्ये बघतो आहे, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये तुम्हाला मिळणार नाही. सुपर ट्रेंड तुम्हाला हे घ्यायचं आहे, आणि त्यानंतरनं घ्यायचं आहे तुम्हाला EMA. सुपर ट्रेंडच्या समोर काहीच लिहिलेलं नाही आहे, नाहीतर बरेचसे सुपर ट्रेंड आहे, समोर काही ना काही लिहिलेलं असतात. फक्त आपल्याला सिंगल सुपर ट्रेंड घ्यायचं आहे, आणि त्यानंतरनं EMA घ्यायचं आहे, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. ओके, तर इथं सुपर ट्रेंडमध्ये जायचं आहे. सुपर ट्रेंडमध्ये गेल्यावर बघा, सुपर ट्रेंडमध्ये हे सुपर ट्रेंडचं अनटिक करून टाकायचं, काही आपल्याला डिस्टर्ब करू शकतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या मर्जीनं लावू शकता, पण मी तर तुम्हाला सांगत नाही. ह्याला बंद करून टाका तुम्ही, सीधा ह्याला बंद केलं. अप ॲरो आणि डाऊन ॲरो हे जे दिसतात, हिरवं आणि लाल कलर ठेवायचा आहे आपला. हिरवं आणि डाऊनला लाल कलरचा ॲरो, म्हणजे जे बाण दिसतात आपल्याला ते ठेवायचं आहे. आणि इनपुटमध्ये इथं काय करायचं आहे, हे लेंथ जे असतं इथं 10 असतं आहे, ह्याला आपल्याला 40 करायचं, जे की मी ऑलरेडी इथं ठेवलेलं आहे. लेंथ 40 फॅक्टर 3, बस एवढं सेटिंग एवढंच आहे ह्याचं. आणि EMA जे आहे तेच EMA ठेवायचं आहे, ॲज इट इज जसं आहे तसंच ठेवायचं आहे. EMAमध्ये चेंजेस करायचं नाही आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, ओके, कॉन्सेप्ट कसा वाटला हा तुम्हाला, व्हिडिओ स्ट्रॅटेजी कसा वाटला, कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्यासाठी तुम्हाला 15 दिवसाचं बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड मात्र नक्कीच करावा, आणि तुमच्या स्वतःच्या जबाबदारीनंच तुम्ही ट्रेडिंग करावा. मी कुठल्याही प्रकारचा सल्ला किंवा शिफारस तुम्हाला देत नाही आहे. याच्यानंतरनं तुमचा स्वतःचा रिसर्च, अभ्यास, ॲनालिसिस मात्र नक्कीच करावा लागेल. चला भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच.